तर नमस्कार मित्रांनो, बघा हे आपल्या गाडीचं 2 दिवस झालं चाक पंक्चर झालंय. पंक्चर काढून आणायचे आहे. दादू चाललाय आता काय करतोय कसं करतोय कोणास ठाऊक. दुधाचे 2 दिवस झालं अपघात चालू आहे ह्याला. त्याला दादू सांगतोय न्यायला 2 दिवस. बरं कुठपर्यंत दुसरा सांगाय दूध न्यायला गावात जातोय गाडीवर का चालत. मग कोणाची गाडी आणतोय आण जा. मग जा बघ भुजा काय म्हणतोय. जा मग या जा मग घेऊन शिना. तर चाललाय बघा ती आपली वहिनीची म्हणजे आमच्या गाडी आणायला बाहेरची. तर मित्रांनो दिवस तर उगवला या बघा इथं. सकाळच्या वाजले ते 8:30 आहे का नाही. गुरांना घोटाळा झालाय. सकाळ पारी आपली गुरांना घेतले त्या वैरणी ही टाकून शिना किंवा काही इथं किटले तुम्हाला दिसते तेच किटले ठेवले ते. आपल्या गुरांच्या दारा काढून ठेवले तरी म्हणतात ही गायची आहे नी म्हशीचे नाही ही मग गायची आहे नी म्हशीचे. तर दारा ही झाले त्या गुरं पण खाती ती तिकडं 2-3 आहे त्या अजून. कारण की कुंड्या नाही त्या आपल्या तेवढ्या कुंड्या होत्या ती 2 गायांनी फोडले त्या. त्यामुळं आधी म्हशीचं खाऊन झालं की तिला पाणी पाजायची आणि बांधायची बघा. कुंडी भरून तिला खायला टाकलं होतं ह्या काही गच्च कुंडी भरून टाकलं होतं सकाळ सकाळ. पोरांच्या अंगावर पळतच जाती म्हैस. काय म्हशीचं गाणंच कळ नाही. कारण की तिला लेकरं आवडत नाही ती रा. कारण की काय त्या शिंकशे हाय ग मोहरा ये बरं जरा बघू काय करते. लगे मान कुठं हलवती या हले बघा पळतच जाते. कडू नाही तिला लेकरं आवडत नाही ती. तिला फक्त मालकीन पाहिजे बाकी कोण नको आहे का नाही. जीव खायला लागली माझा काय करायचं. या जावा पाड दिसणं कशी ती पळत अंगावर म्हैस. अयो बाबा तर सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे बघा. एकदम भारी वाटतंय का नाही. मस्त वाटतंय सकाळ सकाळचं वातावरण बहिणीनं. तर हे आपलं असं केलंय ठेवलंय ह्याचा अजून कडसनी घ्यायचंय. काय काम मुलकाची आहे ती कुठली काम करायची. तर तुम्ही म्हणसाल बघा ही काय आहे ही काय आहे तरी ऊन पडल्या आपल्या रेडीला ऊन येतं म्हणून असं केलं. हा रेडीला आपल्या ऊन येतंय म्हणून तसं केलं या. सावलीला केलंय आहे का नाही. तर हे ठेवली ती भांडी घासून शिना. इथं ठेवली कपडे इथं कपडे आहेत ती ठेवली ती. जसं ही झालंय तशी वापरायची लेकरांची ही कपडे इथं बाहेरच असते ती. गार वाटतंय आपलं आहे का ना ओंकार. काय एकटीच बोलती मला जरा बोलव घ्या. ये की मग मी काय तुला नका म्हणते काय आत येऊ ये. बोल काय बोलायचंय. लय गार वाटायली थंड असायली. आंघोळ केली का मग खरं बोल आंघोळ केली का नाही. आंघोळ करून घ्यायची आज आमुषे ही हाय. आंघोळ करून घ्या. मला पण बघा आता देव ही पूजा जायचं बाहेर मायबायला आपल्या पाणी घालायचं आहे. परत देवपूजा करायची आहे. घरातलं पण आवरायचं आहे. परत अजून पोरं शाळेला जायची ह्यांना जेवण खावणं काय तर करायचं. ती लावायचं. काय लावायचं काढे पिठी ओढून लावायचं. अगरबत्ती वय अगर नाही दिवा. तर मित्रांनो ही काय झालंय मी म्हणजे भरून ही घेऊन काढलंय. तरी पण ती तुम्हाला सांगायचं मला इकडे बघा मम्मीने डबल सारून घेतलंय बरं काही तरी हो गा इथं माती आहे ना. ते उकणतच असतं तेवढं एवढं. आता ती सारवून घ्यायचा मम्मीने सारून घेतलं ना दगड इथे. काय अरे उकणून घेऊन करा रे उकन तू या. जित्राबाचं काम झालं ना मग स्वयंपाकाचं पण काय वाटत नाही बघा. मेन जित्राबाचं हाय. पक्ष्याने टाकलं बघा आणून घरात काय रामफळ. पक्षी कसा एवढा मोठा पक्षी आहे की हे खाऊन टाकलंय. एका पक्ष्यानंच टाकलंय. एकाच पक्ष्याने टाकलंय. ह्या नाही 3 पक्ष्याने टाकलंय. 3 पक्ष्याने टाक तिकडे बाहेर. खाऊन पिऊन टाकता इथंच घरात लोटत नाही ती काय नाही ती. सकाळ पारी सगळं अंगण लोटावं लागतं या. बघा मित्रांनो केलंय पण ती कधी बांधून काय कुठं घ्यायचं की दमादमाना होती ती की एक काम तर. तुम्ही जाताय शाळेला. मी एकर 1.5 एकर आपल्या लोकांच केलेला आहे. ती आलंय मोडायला. ती एक तुकडं घेतलंय मोडून.
मग काय करायचं माझ्याशिवाय कोण करायचं मलाच करावं लागतं या मग आम्ही जातो शाळेला आम्ही नाही राहत शाळेला जा बाबा खडं करू नका ड्रायव्हर पण गेलं जातो तर- शाळेला आहे ना तर मित्रांनो पोरांनी बघा सुई चांगली केली माझी वैरण आणून ठेवलेली कट केलंय म्हणला दादू शाळेला गेलं तुझा स्वयंपाक झाला परत ही गुरांना घेऊन टाक तुझी तू तर हो काही कोंबड्या इसकटते ते म्हणून त्यानं कसं केलं हो काही डोकं तर त्याचं कसं चालतंय बघा की हाय का इथं असं अडकवलंय मी अडकवलंय आणि हो काही असं मी करतंय. अडकवलंय पाटी फिटी त्यातच मी अडकवलंय बापरे हा मी आधी दाखवलं समदेशने परत ती फाडून गेलोय होय तर झालंय आता ह्या गाईचं खायचं त्या गाईला आता घ्यायचं मोठ्या ही सगळं झाडावं लागतंय मित्रांनो ही काय थोडं आहे का अंगान सांगा सगळं घ्यावं लागतंय झाडून तर मग गोड दिसतंय नाही झाडलं लोटलं की मग परत काय होती ती गोचडं होते ती मनुष्यानं सगळं झाडून घ्यावं लागतंय बघा येईल की भुजा कुठे गेलाय का बाहेर आ होता का बघ की बघू वय. आता आपल्या बेलाचं पण बघा पाला गळायला लागले तर या याला पहिला गळू द्या काय इथं कसं झाड आहे सीताफळीचं झाड आहे झाड आहे त्याला पाणी कुठली पण सीताफळ आता लागते ती सीताफळ आता नसते ती लागत अजून दम आहे त्याला लागायला दम लागतो सीताफळाला आणि मित्रांनो आपल्या बेलाच्या झाडाला बघा ही बेल लागल्यात ह्याचा काय तर उपयोग गुडघ्याला हाय म्हणते ती पण आपल्याला पण काय माहिती नाही गावातली येते ती अशी नेते ती काय ज्यांना माहित आहे ती येऊन अशी ही बेल जी आहे ती घेऊन जाते ती गेला भुजे बाहेर मग नानीची गाडी न्या जावा आ आपल्या गाडीतलं टाका थोडं त्याला त्यात न्या जावा चला काढतो कसं काढाय दाखव काढत जा काढतो मी गाडी काढत दूध पण अजून वाढलं नाही काय नाही टायमिंग झालं या तर मित्रांनो तुम्हाला सांगता राहिलं ह्या बेलाचा काय तर गुडघ्याला उपयोग होतोय म्हणते ती पण कसा काय काय माहित नाही येते ती नेते ती नुसतं काय विचारली काय सांगत नाही ती बघा ह्याला भरपूर असं बेला इथं तुम्हाला दिसते तर ह्या इथं आहे इथं दिसतंय तुम्हाला आहे का ह्या याचा काय उपयोग होतोय काय आपल्याला पण माहित नाही बरं का आतनं जर ती फोडलं तर पिवळं चुटूक निघतं आणि त्यात बी आहेत मग ती काय करते ती कशी करते ती काय आपल्याला माहिती नाही तर पूर्ण पालवी बघा गळली आणि फक्त बेल राहिलंय कुठं कुठं राहिलंय कुठं कुठं गळलंय कुठं कुठं पालवी फुटायला लागली आणि ज्या वेळेस ही पालवी फुटते का नाही तेव्हा दारात बेलाचं झाड एकदम गोड दिसतं बघा दारात बेलाचं झाड असावं मित्रांनो लय चांगलं असतं माझ्या दारात बरोबर बघा बेलाचं झाड आहे आपलं उठलं की आपलं शंकराचं दर्शन होतंय म्हणायचं हाय का नाही सांगा बरं बेलाचं झाड म्हणजे शंकराचं झाड ते शंकर आणि कडीपत्त्याचं बघा कशा काटक्या राहिल्या ते निसते आहे का बघा दारात निसत्या काटक्या राहिल्या ते आता ह्याला पालव्या कधी फुटायच्या मवर कुठलं रा अजून फुटतोय अजून 10-12 दिवसानं चांगलं फुटला 10-12 दिवसानं चांगलं फुटतोय परत येतोय पाडव्याला टायमिंग आहे अजून मस्त परत लावायला वर उभा करून होय होय तर मित्रांनो चला आता बघती जित्राबाचं काय निमार्थ झालंय आपण स्वयंपाक करते की कालची एकादस दादूचं तर तोंड बघितलं कसं आहे त्याला टेन्शन आलं त्याला तर काय म्हणायचं रोज कुणाला म्हणतो गाडी मागू दुधाला आपली आपली पंक्चर काढली म्हणजे टेन्शन नाही मम्मी त्याचं पण बरोबर आहे रोज उठून कोण देणार आहे सांगा आपल्याला गाडी अय परा काय तोंड तसलं केलंय उठ बाबा उठ त्याला टकुराला टेन्शन आलंय हवा मारा ती बघतोय काय झालंय काय नाही हे ओंकार बघा आडवं सारखं त्याला आडवं बोलतो